पुण्यामध्ये हेल्मेट वापरण्याच्या विरोधात एकमत असल्यानं पोलिसांची मोठी अडचण झाली। दुचाकी चालकांच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेटची सक्ती करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। मात्र शहरात याआधी अनेकदा हेल्मेट सक्तीचे प्रयत्न अयशस्वी झालेत। दुचाकी चालक आणि सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश देण्यात आला। मात्र पुण्यात हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली की रोष निर्माण होतो आणि आंदोलनं उभी राहतात। तर दुसरीकडे दरवर्षी पुणे शहरात सुमारे 200 नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो। त्यामुळे हेल्मेट किती गरजेचं आहे हे लक्षात येतं। परिणामी पोलिसांकडून हेल्मेटची हळूहळू अंमलबजावणी आणि अधिकची जनजागृती अशी मध्यम मार्गी भूमिका घेतली जाते। याच्यावरती कारवाई तर होईल सरसकट, जरी आता आम्ही इमिडिएटली सुरू करत नसलो तरीही कारवाई आम्ही सुरू करतोय। अवेअरनेस याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न वाहतूक शाखेकडनं होणार आहे आणि मग त्याच्यानंतर पर्यायानं शेवटी हेल्मेट सक्तीच्या बद्दल सुद्धा विचार करावा लागेल आणि ती कारवाई सुद्धा करण्याचं नियोजित आहे। नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन राजकीय पक्ष हेल्मेट सक्तीच्या बाजूने बोलत नाही। कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी हेल्मेट सक्ती संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचं सांगितलं। तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडेंनी रासनेंच्या सुरात सूर मिसळला। शहरामध्ये दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे, पण त्या वाहनांचा वेग हा 15-20 पेक्षा जास्त नसतो। त्यामुळे शहरामध्ये अशा प्रकारची हेल्मेट सक्ती आपण करू नये। हेल्मेट सक्तीच्या विरोधाचे परिणाम यापूर्वी पुण्यात दिसून आले। हेल्मेट सक्ती सुरू झाल्यावर अनेक पुणेकर वेगवेगळ्या शारीरिक व्याधी शोधून काढतात। परिणामी पोलीस हेल्मेटच्या बाबतीत अक्षरशः हात टेकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।